बायको आणि मुलगा 8 दिवस गावाला जाणार आणि 31 डिसेंबरला मी घरी एकटाच आहे अशी अफवा कोणी पसरवली कुणास ठाऊक. दिवसभरात 78 फ्रेंड रिक्वेस्ट मला आल्या. एकाने तर 50 वर्षापूर्वीची ओळख सांगितली. नर्सरीत एकत्र खेळलो, भांडलो म्हणे. शिक्षक: तुमच्या मुलाला काही येत नाही गण्या, म्हणूनच शाळेत पाठवतो आम्ही. घरी ऑफिसमध्ये दिवसभर एक गोष्ट सारखी वाटत आहे. खिडक्या दार बंद असताना ही थंड हवा नक्की येते कुठून? 500 फुटावर उडता उडता अचानक हेलिकॉप्टर खाली पडलं. प्रशिक्षकाने विचारलं, काय झालं? उत्तर मिळालं, काही नाही. वरती गेल्यावर मला थंडी वाजायला लागली, म्हणून मी पंखा बंद केला. नवी नवरी सासूच्या पाया पडते. सासू: सुखी राहा. सून: तुम्ही राहू देणार का? सासू: सुनबाई, टिकली लाव. सून: जीन्सवर टिकली नाही लावत कोणी. सासू: अगं भवाने, जीन्सवर नाही सांगत मी, कपाळावर लावायला सांगत आहे टिकली. सासू: अगं सुनबाई, उठ आता, बघ सूर्य उगवला सुद्धा. सून: तुम्हाला तेवढंच दिसणार, सूर्य माझ्या आधी झोपायला जातो, ते पण बघत जा जरा. म्हणू: काय रे, तू तर डॉक्टरकडे दाखवायला जाणार होता ना, मग त्याचे काय झाले? दीपू: अरे यार, उद्या जाईल, आज माझी थोडी तब्येत खराब आहे. गणूच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे अधिकारी येतात. विज्ञानातील पुस्तकातल्या एका प्राण्याचे नुसतेच पाय दाखवून मन्याला तो प्राणी ओळखायला सांगतात. गणू: काय ओळखायला येत नाही सर. अधिकारी: मूर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं? गणू: माझे पाय बघा आणि तुम्हीच सांगा. सून: सासूबाई, काल रात्री माझं आणि यांचं भांडण झालं. सासू: ठीक आहे. अगं, नवरा बायकोमध्ये भांडण तर होतच असतात. सून: ते सगळं ठीक आहे, मग मला एक सांगा की यांची बॉडी नक्की कुठे नेऊ?